ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याचप्रमाणे उसळत्या सागरामध्ये 800 मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा 90% नेस्ताभूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्दी बंधूच्या ताब्यात होता. यावेळी जंजिरावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजिरातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे, कोकणातील बायका पळवायचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराजांकडे आले. आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळं भयानक प्रकार ऐकून संभाजीराजे खूप क्रोधित झाले. त्यांनी जंजिरेवर सिद्दीच्यांवर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहीत होते की जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते. कारण खवळलेला समुद्र त्या जंजिऱ्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले की या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोतळा बाहेर काढला पाहिजे. याच बेतासाठी त्यांनी बोलावले धाडले कोंडाजी फर्जत याला. संभाजीराजांनी कोंडोजीच्या कानात आपला बेत सांगितला आणि मग निघाला कोंडाजी आपल्या सोबतीला 40-50 मावळे घेऊन आणि थेट जंजिराच्या सिद्धी समोर आला आणि त्याने सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धीला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला, कारण शंभूराजांचा एक शूर मावळा त्यांना येऊन मिळाला होता. सिद्धीने त्याला आपली चाकरी दिली आणि मग काय, कोंडाजी सिद्धीची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजीच्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभूराजांचा. कोंडाजींचे मन मात्र शंभूराजांकडे होते. संभाजी महाराजांनी कोंडाजीला सांगितलेला डाव असा होता की जंजिराचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजिरात पाठवले होते. दिवस ठरला. सुरुंग पेरले गेले. कोंडोजी फर्जतांचे साथीदार दर्यात गलबते घेऊन उभे होते. कोंडोजींची बायको सुद्धा बरोबर निघाली. पण तिचा एक आग्रह होता. तिची एक दासी होती. त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली. कोंडोजींकडे वेळ नव्हता. त्यांनी बायकोची मागणी मान्य केली. मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली की मी माझे कपडे व काही सामान बरोबर घेऊन येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि थेट सिद्धीच्या दरबाराकडे गेली. सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडोजी सापडले आणि मारले गेले. जंजिऱ्यावरचे सगळे मराठे कापले गेले. पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजिऱ्यावरून खवळलेल्या समुद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत धरून किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहत होता संभाजीराजांना घडलेल्या दुःखद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजींचा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभूराजांना सांगितली. तसा शंभूराजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जत हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच, पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू उघळले. पण राजाला भावनाविवश होऊन चालत नाही. शंभूराजांनी ठरवले की कोंडोजींचे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी 20,000ची सेना आणि 300 गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले आणि मग कडाडले संभाजीराजे. डागा तोफा किल्ल्यावर. मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. मराठ्यांच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शीश महाल चकनाचूर झाला होता. पण ऐनवेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभूराजे थांबले नाही. त्यांनी ठरवले की समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरू झाले. सेतू आकार घेऊ लागला. मराठ्यांच्या तोफांचा वर्षाव सुरू होताच. पण मग मात्र
औरंगजेबाने डाव साधला. त्याला कळून चुकले की जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजीराजांची सत्ता येईल. औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगजेबाचा सरदार 40,000ची फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने येऊ लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.